एक्स्टर CNG मध्ये एका टँकमध्ये पूर्ण खाली टँक आहे. तर बघूया आपण किती CNG यामध्ये येतं. इथं जर चेकआउट केलं तर आपल्या इथं 27चं क्लेम मायलेज आहे आपल्याला. इथं जर बघितलं तर गाडीत आपल्या काही CNG बिलकुलच नाही. पण 115 किलोमीटरची ड्राईव्ह आपली कंप्लीट झालेली आहे. त्यामध्ये एक लेवल कमी झालेली आहे, म्हणजे 4 लेवलमध्ये आपल्याला 3 लेवल आता दिसत आहे. जर अशा प्रकारच्या ड्रायव्हिंग मध्ये आपल्याला एवढं जर भेटतंय तर कॅल्क्युलेट जर केलं ना तर 250 किलोमीटरच्या वरती आपली ड्राईव्ह जाते. 158 किलोमीटर झालेत आत्ताशी. फक्त कुठेतरी 2 फ्युएल लेवलच्या काड्या कमी झालेल्या आहेत. तिसरी लेवल पण आपली काडी म्हणजे संपली आहे जवळजवळ. आणि गाडीने ओव्हरऑल 228 किलोमीटर चालली आहे गाडी 3 याच्यामध्ये. जर असंच कॅल्क्युलेट केलं तर एक 290च्या आसपास होतंय. बघूया किती जाते गाडी, लास्टला आपल्याला कळेल सगळं काही. आणि AC तर भरपूर फुल टाइम चालूच होता गाडीमध्ये. आणि घाटात पण गाडी चालवली, पूर्ण हायवे पण नाहीये, थोडासा घाट पण आहे. जवळजवळ 255 किलोमीटर झालेत. आणि आपले ना CNG ची जी गाडी ब्लिंक करायला लागली आहे. आता ब्लिंक मध्ये किती चालते ते आपण बघूया, म्हणजे आपल्याला प्रॉपर एक अंदाज येईल. एक आहे बाकीच्या ज्या गाड्या आहेत ना त्या आपल्या जवळजवळ 70 to 75च्या आसपास आहे ना चाललेल्या आहेत. पण शेवटची जी हे आहे ना ती जरा लवकर हे होती, खाली होती. तर बघूया किती चालते नेमकं शेवटच्या याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का. फायनली आपल्या गाडीचं CNG संपलेलं आहे. इथे जर पाहिलं ना आपण तर 263 किलोमीटर. पॉईंट चार्ज आहे ना ते मागे थोडीशी पुलावरती गाडी बंद पडली होती त्याची कन्सिडर करूयात, म्हणजे 263 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर इथे जर आपण शिफ्ट करायचं ट्राय केलं ना तर शिफ्ट पण आता पेट्रोलचं CNG होत नाही, म्हणजे पूर्णपणे आपला CNG संपलाय. त्यानंतर आपण सकाळी जे हे केलेलं आहे गाडीमध्ये CNG फिल केला होता एका टँकमध्ये, तो होता 9.64 किलो. आणि त्यामध्ये तुम्हाला 263 किलोमीटरची रेंज भेटली आहे. इथे जर पाहिलं 263 डिवाइड बाय आपण 9.64 जर केलं ना तर आपलं मायलेज निघतंय 27.28, जे की कंपनी क्लेम केलेलं तेवढंच आपल्याला दिलंय. पण याच्यामध्ये रोड जो आहे ना तो हायवे आणि कोकणातले घाट सेक्शन वगैरे, जसं की आपण लोणावळ्यातनं गेलेलो होतो आणि परत आता खोपोलीपर्यंत रिटर्न जे काशीद बीच वगैरे करून खोपोलीच्या तिथे आलेलो आहे. म्हणजे पूर्ण राऊंड मागे येईपर्यंत आपण कुठे CNG वगैरे फिल करायला पण थांबलेलं नाहीये. तर त्यामुळे नक्कीच एका टँकमध्ये 263 किलोमीटर आणि 27चं मायलेज आपल्याला दिलंय. आणि अशाच माहिती पूर्ण कंटेंटसाठी ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या आपल्या ऑटोग्यान मराठी या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.